मुलाला वाटतं बापाने माझं ऐकलं पाहिजे, गुरुला शिष्याला वाटतं गुरुने माझं ऐकलं पाहिजे, आणि नोकराला वाटतं मालकाने माझं ऐकलं पाहिजे. तुम्ही म्हणाले उलट, हो आता उलट वार सगळं उलट आहे कलियुगाचं. त्यामुळे लहानालाच असं वाटतं की मोठ्याने माझं ऐकलं पाहिजे. पण कोणाचं ऐकावं कोणाचं न ऐकावं हे आपल्या मनावर ठरत नाही. श्रुतीशास्त्राने याविषयी काही मुद्दे घालून दिलेले आहेत. कारण प्रमाण अप्रमाण दोन्हीचा निवारा केला असे उघडा श्रुतीशास्त्री. प्रमाण अप्रमाण दोन्हीचा निवारा श्रुतीशास्त्रामध्ये उघडा करून दाखवलेला आहे. श्रुतीशास्त्र असं म्हणतं की 5 लोक असे आहेत ज्यांचं म्हणणं प्रमाण मानलं पाहिजे, आणि 5 लोक असे आहेत ज्यांचं म्हणणं अप्रमाण मानलं पाहिजे, म्हणजे प्रमाण मानलं नाही पाहिजे. म्हणजे सांगा आता 5 माणसं बोलते की ज्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, प्रमाण मानलं पाहिजे. तर असं म्हणतात म्हणजे कुणाचं म्हणणं प्रमाण मानू नये याविषयी सांगितलेलं आहे. देवद्वेषी मिथ्याभाषी, देवाचा द्वेष करणारा, देवद्वेषी असणारा. त्यानंतर मिथ्याभाषी म्हणजे खोटं बोलणारा, की ज्याच्या बोलण्यामध्ये सतत काय होतं, खोटं बोलणे. आता देवद्वेषी मनुष्य म्हणजे कसा, की तो सतत देवाचा द्वेष करतो आहे. तर तुम्ही म्हणाल आता काही लोक आहेत जे आस्तिक आहेत आणि काही लोक आहेत जे नास्तिक आहेत. आता नास्तिक माणसं देवाला मानत नाहीत, विज्ञानवादी माणसं असतात आणि म्हणून ते देवाला मानत नाहीत. पण मला असं म्हणायचं की नेमकं कोणत्या देवाला मानत नाहीत, कारण की ते तळागाळामध्ये देव संस्कृती रुजलेली आहे. तळागाळात इथे लोक झाडाला देव मानतात, इथले लोक जनावराला पशुपक्षाला देव मानतात, इथले लोक डोंगराला देव मानतात, इथले लोक नदीला देव मानतात, नव्हे माणसाला सुद्धा देव मानतात. बरोबर आहे. आता गाईला देव मानणारी माणसं आपल्याकडे आहेत की नाही, कुत्र्याला खंडोबा म्हणून देव मानणारी माणसं आपल्याकडे आहेत की नाही. अहो आता सर्वात खाली जाऊन सांगतो तुम्हाला, वराह म्हणजे डुकर, त्याला सुद्धा वराह अवतार म्हणून देव मानणारे माणसं आहेत की नाही आपल्या समाजामध्ये. झाडाला देव मानतात, कारण भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये ज्या 75 विभूती भगवंताने स्वतःच्या सांगितल्या त्यामध्ये भगवंत असं म्हणतात की अश्वत्थ सर्व वृक्षाणाम देवर्षीणाम च नारद. त्याच्यामध्ये अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, माऊली म्हणतात वृक्ष नव्हे वर पिंपळ हे तव श्रेष्ठ तनु देवाच्या. वर पिंपळ इत्यादी वृक्ष नसून हे भगवंताच्या विभूती आहेत. म्हणून अश्वत्थ सर्व वृक्षाणाम असं भगवंतांनी स्वतः म्हटलं. म्हणून काही झाडांना सुद्धा लोक देव म्हणतात. काही संप्रदायातील लोक तुळशीचं पूजन करतात. वृक्षाला देव मानणारी संस्कृती आपल्याकडे आहे, जनावरांना देव मानणारी संस्कृती, पशुपक्ष्यांना देव मानणारी संस्कृती आपल्याकडे आहे, नदीला देव मानणारी संस्कृती आपल्याकडे आहे. गंगा असेल, यमुना असेल, गोदावरी असेल, आणि त्यांच्यामध्ये जेव्हा स्नान करतात त्या पवित्र जलाने लोक पवित्र झालो असं त्यांची समज आहे. त्याचा अर्थ मी या सगळ्या गोष्टींचं प्रतिपादन करतोय असं नाही. कारण किती पाप केल्याने एखाद्या नदीमध्ये जाऊन स्नान केल्यानंतर ते धुतले गेले असते तर खूप सोपं झालं असतं. किती पाप करा आणि एखाद्या नदीमध्ये जाऊन स्नान करून सगळे पाप धुवून टाका, हे एवढं तर सोपं नाही ना. म्हणून काही लोक आहेत जे आपल्याकडे नदीला देव म्हणतात, काही लोक डोंगराला देव मानतात. ब्रह्मगिरी असेल, नेहरू मंदिर असेल, कैलास पर्वत असेल, नाही का, बरेच लोक त्या डोंगराला देव मानतात. नवे नवे माणसाला सुद्धा देव मानतात. एखादा माणूस असेल आणि त्याचा आचरण चांगला असेल तर लोक काय म्हणतात की तो देव माणूस आहे, त्याचं आचरण एवढं शुद्ध आहे. तोची भगवंताची मूर्ती, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती, म्हणजे साक्षात देव माणूस आहे, म्हणजे देवासारखे त्याचे सगळे गुण आहेत. म्हणून एखाद्या माणसाला देव मानणारी लोक आपल्याकडे आहेत. आणि मग यामध्ये काही मंडळी अशी आहेत की देवाचा द्वेष करतात. मग देवाचा द्वेष करणारी मंडळी, त्यामध्ये तुमचे वडील असतील, त्यामध्ये तुमची आई असेल, तुमचा भाऊ असेल, असा कुणी जरी असेल की जो देवाचा द्वेष करत असेल तर म्हणतात त्याचं बोलणं प्रमाण मानू नये. उदाहरण सांगा तर म्हटले प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता इंदू भरते गेली. प्रल्हादाने, भक्त प्रल्हाद तुम्ही ऐकला असेल, हिरण्यकश्यपूचा मुलगा,
त्याने स्वतःच्या वडिलांचं म्हणणं ऐकलं नाही, कारण ते देवाचा द्वेष करणारे होते. प्रल्हाद ज्या देवतेची आराध्य म्हणून भक्ती करायचा, त्या भगवंताला, त्या देवाला हिरण्यकश्यप विरोध करत होता. म्हणून त्या प्रल्हादाने आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकलं नाही. हे तुम्हाला काही दृष्टांत देतो त्यासाठी. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. विभीषण कुणाचा भाऊ होता? रावणाचा, बरोबर. आणि रावणाचं ऐश्वर किती? 7 घरे शुद्ध कांचना, 7 कोटी घर शुद्ध कांचनाची. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी ज्या रावणाचे देवता ज्या होत्या त्या रावणाने बंदूबासात ठेवलेल्या होत्या म्हणतात. एवढा सामर्थ्यवान रावण असून त्याच्या स्वतःच्या भावानं म्हणजे विभीषणाने त्याचं म्हणणं ऐकलं नाही, बरोबर. म्हणून प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. आणि भरताने आपल्या आईचं म्हणजे कोणाचं? कैकेयीचं ऐकलं नाही, कारण ती प्रभू रामांचा विरोध करत होती. त्यामुळे असे जे देवद्वेषी मंडळी आहेत त्यांचं बोलणं प्रमाण मानू नये असं धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. दुसरा वर्ग कोणता? म्हणजे मिथ्याभाषी. मिथ्या म्हणजे काय? खोटं बोलणारा. वरच्या गलीत एक बोलतो, खालच्या गलीत एक बोलतो, तिच्या पुढच्या गलीत एक बोलतो, सकाळी एक बोलतो तर संध्याकाळी एक बोलतो. असं असत्य भाषण करणारा, मिथ्या भाषण करणारा, खोटं बोलणारा असा जो आहे त्याचं बोलणं काय प्रमाण मानावं? त्याच्या बोलण्याकडे काय लक्ष द्यावं? तो सकाळी एक म्हणतो, संध्याकाळी एक म्हणतो, बरोबर आहे. सकाळी आंबा म्हणतो, संध्याकाळी चिंच म्हणतो. अशा माणसाचं बोलणं काय प्रमाण मानावं? पण तू आता विषय असा झालेला आहे, कार्यक्रमाला येतो नांदेडवरून, सांगतो नागपूरवरून आलो का बाकीचा पैसे करायचे म्हणजे असं खोटं बोलणारा माणूस. पण अलीकडं आपल्याला असेच लोक आवडायला लागले. यामध्ये आता कुणाचं हे कळत. पण शास्त्र असं सांगते की अशा मिथ्याभाषी माणसाचं बोलणं प्रमाण मानू नये. त्यानंतर तिसरा वर्ग कोणता? तर म्हणजे निराधार बोलणार, ज्याच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही असा. काही आधार वाचून पुढे नसले वचन. आधार असल्याशिवाय कोणती गोष्ट पुढे सरकवता येत नाही. किंवा असं म्हणतात आधार वाचून काय सांगशील कहाणी. तर बोलण्याला आधारच नसत. अलीकडे महाराष्ट्रामध्ये नवे भारतभरामध्ये असे वक्ते तयार झाले बरं का, असे वक्ते तयार झाले की ज्यांच्या बोलण्याला धार आहे. असं छान बोलतात, इतकं गोड बोलतात, खूप मस्त बोलतात, आवेश आणून बोलतात, जोर जोरात बोलतात. असे वक्ते तयार झाले, त्यांच्या बोलण्याला धार आहे. पण त्यांच्या बोलणं म्हणजे त्या धार असलेल्या बोलण्याला मात्र आधार कशाचा नसतो. आणि म्हणून कशाचा तरी आधार असला पाहिजे. मला एक प्रसंग माझ्या जीवनाचा आठवतो. आता मागे काही दिवसापूर्वी आमचे माऊली आले होते कीर्तनासाठी आमच्या घरात कोठ्यात सुटलेला, बरोबर. आणि मग त्या ठिकाणी 5-6 वर्ष त्यांनी माझं भगवद्गीतेचं प्रवचन दर श्रावण महिन्यामध्ये महिनाभर लावत होतं. तर त्या ठिकाणी माझं प्रवचन होतं. आणि योगायोगाने एका दिवशी आमचे गुरुजी श्रद्धे महंत श्री नवगोकर बाबा भरड शेवाळ ते त्या ठिकाणी आले. आता गुरुजी आले, आता प्रवचन कसं काय करायचं थोड्या अडचण निर्माण झाली. गुरुजी म्हटले तुझं चालू द्या, बंद करू नका.
मी बाजूला खोलीत जाऊन मला आराम करतो. गुरुजी खोलीत गेले आणि गुरुजीला सुरुवात केली. पण आता मोठे माणसं आपल्या लेकराचं कौतुक ऐकत असतात. ते जरी म्हटले आराम करतो तरी ते माझ्या खाटेवर बसून सगळं ऐकत होतं. आणि प्रवचन करत असताना बोलता बोलता असं म्हटलं, म्हणून मला असं म्हणायचंय, हे वाक्य म्हणत होतं, म्हणून मला असं म्हणायचंय. गुरुजींनी दरवाजा उघडला, बाहेर आले, म्हटले, अरे तुला काय म्हणायचं ते सांगू नको, देवाला काय म्हणायचं ते सांग. म्हणजे आपल्या बोलण्याला शास्त्राचा आधार असला पाहिजे, तत्वज्ञानाचा आधार असला पाहिजे. पण आता अलीकडे असे वक्ते झाले, असे काही कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार